नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण तुमच्यासाठी पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत. नाशिक अकॅडमी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण या ठिकाणी इतिहासाचे जे आय-एम-पी प्रश्न आहेत, की जे विविध परीक्षांना विचारण्यात आलेले आहेत, तर ते संपूर्ण आय-एम-पी प्रश्न आज आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघण्याच्या अगोदर तत्पूर्वी आपल्या नाशिक अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्हाला असेच नवीन-नवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळत जातील. तर आपला आजचा प्रश्न आहे, काँग्रेस पक्षाच्या 1942च्या डॅश डॅश येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला. तर याचं योग्य उत्तर आहे वर्धा सेवाग्राम या ठिकाणी. वर्धा जिल्ह्यामध्ये सेवाग्राम म्हणून एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी महात्मा गांधींचं आश्रम देखील होतं. त्याच ठिकाणी पहिल्यांदा 1942 मध्ये भारत छोडोचा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडण्यात आला होता. या आंदोलनाबद्दल आपण अधिक माहिती घेऊयात. आंदोलनाची सुरुवात झाली होती 8 ऑगस्ट 1942 ला. ठिकाण होतं मुंबईमध्ये गोवालिया टँक मैदान. याच मैदानाला ऑगस्ट क्रांती मैदान देखील म्हटलं जातं. याच आंदोलनामध्ये करो या मरोचा नारा महात्मा गांधी यांनी दिला होता आणि क्रांती दिवस 9 ऑगस्ट पासून साजरा केला गेला. म्हणजे 8 ऑगस्टला चळवळ सुरू झाली आणि 9 ऑगस्टला ब्रिटिशांनी सगळ्या प्रमुख नेत्यांना जेलमध्ये टाकलं, म्हणून 9 ऑगस्टला क्रांती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कधी केला? याचं योग्य उत्तर आहे 1927 महाड. महाड हे रायगड जिल्ह्यातील एक ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 3, बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? याचं योग्य उत्तर आहे वॉरेन हेस्टिंग्स. त्यांचा कालावधी होता 1773 ते 1785. यांच्याबद्दल थोडी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. वॉरेन हेस्टिंगचा कालावधी होता 1773 ते 1785. 1773 चा नियमन कायदा यांच्याच कारकिर्दीत आला. पीट भारताचा जो कायदा होता, पीट ऍक्ट आपण ज्याला म्हणतो 1784 ला, तो देखील यांच्याच कारकिर्दीत आला. बंगालची दुहेरी अर्थव्यवस्था यांनी रद्द केली होती. ही दुहेरी अर्थव्यवस्था रॉबर्ट क्लाइव्ह यांनी सुरू केली होती आणि यांच्याच काळामध्ये पहिले इंग्रज मराठा युद्ध सुरू झाले. 1775 ला इंग्रज मराठा युद्ध सुरू झाले. 1782 ला हे युद्ध संपले आणि 1782 ला सालबाईचा तह त्या ठिकाणी झाला. यांच्याच कालावधीमध्ये जिल्हाधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट पदाची निर्मिती झाली. आपण बरेच सारे विद्यार्थी हे गव्हर्नर, व्हॉइसरॉय या पदांमध्ये त्यांना कन्फ्युजन असतं, तर ते आपण थोडं या ठिकाणी बघूया. त्यांचं कन्फ्युजन आपण या ठिकाणी दूर करूया. बघा, सगळ्यात पहिले बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल हे पद आलं 1773 ते 1833 या कालावधीमध्ये. आणि पहिला गव्हर्नर जनरल जो होता कुठला, बंगालचा, तो होता वॉरेन हेस्टिंग्स. आणि शेवटचा बंगालचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिकने सती प्रथा बंद केली होती. त्याच्यानंतर या पदाचं रूपांतर झालं गव्हर्नर जनरल ऑफ इंडियामध्ये 1833 ला झालं आणि 1858 पर्यंत हे पद राहिलं. तर पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जो होता तो होता लॉर्ड विल्यम बेंटिक. म्हणजे बघा, जो इथं शेवटचा आहे तोच इथं कोणाला पहिला आला. आणि शेवटचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंगच्याच कालावधीमध्ये 1857 चा उठाव झाला आणि 1857 च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीचं साम्राज्य संपलं आणि डायरेक्ट राणीचं साम्राज्य आलं. आणि जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे जे पद होतं ते रद्द होऊन मग व्हॉइसरॉय पद तयार झालं. मग भारताचे गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय हे जे पद आहे ते 1858 ते 1947 म्हणजे भारत स्वतंत्र होईपर्यंत हे पद चाललं. म्हणून जो पहिला व्हॉइसरॉय होता तो होता लॉर्ड कॅनिंग आणि शेवटचा व्हॉइसरॉय होता लॉर्ड माउंटबेटन. त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल त्या ठिकाणी तयार झाले. 1947 ते 1950 हे पद राहिलं. स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता लॉर्ड माउंटबेटन आणि दुसरा गव्हर्नर जनरल होता श्री राजगोपालाचारी. जर तुम्हाला असा प्रश्न आला की स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, तर तो होता लॉर्ड माउंटबेटन. आणि स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर जनरल कोण, तर त्याचं उत्तर आहे श्री राजगोपालाचारी. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे चित्तरंजन दास. आता स्वराज्य पक्षाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात. यालाच काँग्रेस खिलाफत स्वराज्य पक्ष असे देखील म्हटलं जातं. खिलाफत या करता कारण की त्यांनी काँग्रेसचा विरोध करून स्वराज्य पक्षाची स्थापना केली, म्हणून काँग्रेस खिलाफत म्हणजे विरोध, म्हणून त्याला काँग्रेस खिलाफत स्वराज्य पक्ष असं देखील म्हटलं जातं. याचे जे संस्थापक होते ते होते चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. मोतीलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पिता. याची स्थापना झाली 1 जानेवारी 1923 ला
आणि ही झाली ती अलाहाबाद या ठिकाणी. मग हा पक्ष का स्थापन झाला? तर त्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया. 1922च्या चौरा-चौरा घटनानंतर महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले होते. ज्यामुळे काँग्रेसमध्ये काही नेते नाराज होते. या नेत्यांना कायदेमंडळात म्हणजेच विधिमंडळात जाऊन काम करायचे होते. तर गांधीजींचा त्यास विरोध होता आणि म्हणून त्यांच्या विरोधामुळे स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली आणि त्यांनी विधिमंडळामध्ये नंतर सहभाग देखील घेतला. आता याची थोडी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. काय होतं बघा, काँग्रेसमध्ये महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ सुरू केली. परंतु चौरी-चौरा हत्याकांड झालं 1922ला आणि असहकार चळवळ महात्मा गांधींनी मागे घेतली आणि महात्मा गांधींनी कायदे मंडळात म्हणजे सरकारमध्ये सामील व्हायला नकार दिला. आता याच्यामध्ये काही जे नेते होते ते महात्मा गांधींच्या विचारांच्या विरोधात होते आणि म्हणून जे विरोधावाले होते त्यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केलं आणि नंतर जाऊन त्यांनी विधिमंडळात देखील सहभाग घेतला. याचे प्रमुख नेते होते मोतीलाल नेहरू, सी.आर. दास, विठ्ठलभाई पटेल, न.ची. केळकर आणि मदन मोहन मालवीय. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? याचं योग्य उत्तर आहे 23 जुलै 1856 ला. बाळ गंगाधर टिळक म्हणजे केशव गंगाधर टिळक. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 ला रत्नागिरी चिखली या गावी झाला. त्यांना भारतीय असंतोषाचे जनक देखील म्हटलं जातं. 1893 साली गणेशोत्सव सार्वजनिकरित्या त्यांनी सुरू केला. जर असा प्रश्न आला की गणेशोत्सव कोणी सुरू केला? तर तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केला. परंतु सार्वजनिकरित्या गणेशोत्सव सुरू कोणी केला होता? तर बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केला होता. त्यांनी 2 वृत्तपत्र देखील सुरू केले. एक केसरी आणि दुसरं मराठा. केसरी हा मराठीतून होता आणि त्याचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर आणि मराठा हा इंग्रजीतून होता. त्याचे संपादक होते लोकमान्य टिळक. तर हे बघा या ठिकाणी केसरीचं जे पहिलं वृत्तपत्र होतं ते देखील आपण या ठिकाणी दिलंय. प्रश्न क्रमांक 6. चिपको आंदोलनाचे जनक कोण होते? याचं योग्य उत्तर आहे सुंदरलाल बहुगुणा. याला चिपको आंदोलन याकरता म्हटलं जायचं की ज्यावेळेस झाडं तोडले जात होते तर त्याला अशा प्रकारचे महिला पुरुष चिटकून जायचे म्हणून त्याला चिपको आंदोलन म्हटलं गेलं. याची सुरुवात झाली 1973 ला. चामोली जिल्हा हे आहे उत्तराखंडमध्ये. तत्कालीन ते होतं उत्तर प्रदेशमध्ये यूपी. कारण की पहिले उत्तराखंड नव्हतं ना, यूपीचाच भाग होता. आता उत्तराखंड झालं ते. याचं नेतृत्व केलं होतं सुंदरलाल बहुगुणा, चंडीप्रसाद भट आणि गौरादेवी यांनी केलं होतं. या आंदोलनामध्ये महिलांनी फार मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. प्रश्न क्रमांक 7. मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? त्याचं योग्य उत्तर आहे ढाका. ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. स्थापना झाली होती 30 डिसेंबर 1906 ला आणि याचे प्रमुख संस्थापक होते सर आगा खान, नवाब सलीमुल्ला आणि मोहम्मद अली जिन्ना. प्रश्न क्रमांक 8. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा डॅशशी संबंधित होता. याचं योग्य उत्तर आहे नीळ. ब्रिटिश सरकार काय करायचं? जबरदस्ती शेतकऱ्यांना निळीचं उत्पादन घ्यायला लावायची आणि म्हणून हा चंपारण्य सत्याग्रह झाला. चंपारण्य सत्याग्रह 1917 साली झाला. ठिकाण होतं चंपारण्य मोतीहारी गावी जे की बिहारमध्ये आहे आणि तिथला स्थानिक शेतकरी जो होता राजकुमार शुक्ल याने येऊन शेतकऱ्यांची व्यथा महात्मा गांधींना मांडली होती आणि म्हणून महात्मा गांधींनी हा सत्याग्रह सुरू केला होता. त्या शेतकऱ्याचं नाव देखील बऱ्याच विचारलं जातं. या आंदोलनामुळे गांधीजींना महात्मा ही पदवी मिळाली होती. चौरी चौरा घटनेत डॅश डॅश हे आंदोलन संपुष्टात आले. त्याचं योग्य उत्तर आहे असहकार हे आंदोलन त्या ठिकाणी संपुष्टात आले. असहकार चळवळीबद्दल थोडी माहिती घेऊया. याची सुरुवात झाली 1 ऑगस्ट 1920 ला. मग हे का केलं असहकार चळवळ? तर जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं आणि रोलेट कायद्याच्या विरोधामध्ये. जालियनवाला बाग हत्याकांड झालं 13 एप्रिल 1919 ला. तर हे लक्षात ठेवायचंय. 13 एप्रिल 1919 ला हे जालियनवाला बाग हत्याकांड घटना झाली होती आणि त्याच्यानंतर आलं होतं सायमन कमिशन म्हणतो रोलेट कायदा जो की काळा कायदा देखील त्याला म्हटलं गेलं. मग याच्यामध्ये काय झालं? तर लोकांनी सरकारी पदव्यांचा त्याग केला, इंग्रजी शिक्षणाचा त्याग केला, वस्तूंचा त्याग केला, त्यांना जाळलं, निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला या आंदोलनाअंतर्गत. गांधीजींनी याच आंदोलनामध्ये कैसरी हिंद पदवी परत केली होती. कैसरी हिंद पदवी ही त्यांना दक्षिण आफ्रिकेतून बोरच्या युद्धामध्ये कामगिरीची केली होती गांधीजींनी. त्यामुळे कैसरी हिंद पदवी त्या ठिकाणून भेटली होती आणि त्यानंतर गांधीजी 9 जानेवारी 1915 ला भारतात आले.
यालाच प्रवासी दिन देखील म्हटलं जातं. मग ही चळवळीची जी स्थगिती झाली असहकार चळवळ, ती झाली 11 फेब्रुवारी 1922 ला. का झाली होती? कारण की ही चळवळ अहिंसेच्या मार्गावर चालवायची होती गांधीजींना. परंतु चौरी-चौरा घटना घडल्यामुळे त्यांनी ती चळवळ काय केली? महात्मा गांधींनी स्थगिती केली. या आंदोलनाचे प्रमुख कारण होते जालियनवाला बाग हत्याकांडचा निषेध करणं, रोलेट कायदा म्हणजे काळा कायदा जो होतो त्याचा विरोध करणं आणि खिलाफत चळवळीला पाठिंबा देऊन हिंदू-मुस्लिम एकता साधणे. आता एक खिलाफत चळवळ काय होतं ते पण आपण समजून घेऊया. मुस्लिमांचा जो धर्मगुरू असतो त्याला खलिफा म्हटलं जातं आणि ब्रिटिशांनी खलिफाला जेलमध्ये टाकलं होतं आणि म्हणून संपूर्ण जगातले मुस्लिम या आंदोलनात सहभागी झाले. त्याला म्हटलं गेलं खिलाफत आंदोलन. महात्मा गांधींना एक चांगली संधी दिसून आली. त्यांना असं वाटलं, की जर आपण मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीला सहभाग दिला, तर हिंदू-मुस्लिम एकता होईल आणि म्हणून महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू करून खिलाफत आंदोलनाला त्या ठिकाणी सपोर्ट केला. चौरी-चौरा घटना कधी घडली होती? तर ती घडली होती 4 फेब्रुवारी 1922 ला. चौरी-चौरा म्हणून एक ठिकाण आहे, गोरखपूर या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये आणि यामध्ये 22 पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी ठार झाले होते. लोकांनी पोलीस चौकीलाच आग लावून दिली होती. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी कोणता? तर सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी 1930 ते 1934. असहकार आंदोलनाच्या अंतर्गत सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली आणि सविनय कायदेभंगचा अर्थ होतो प्रत्येकाने एक कायदा मोडायचा, की जेणेकरून ब्रिटिश ज्याने कायदा मोडला त्याला जेलमध्ये टाकतील. संपूर्ण जेल तुडुंब भरून जातील भारतीय लोकांनी आणि शेवटी ब्रिटिश कंटाळून आपल्याला स्वातंत्र्य देतील असा उद्देश महात्मा गांधीजींचा होता. आणि सविनय कायदेभंगाअंतर्गत सगळ्यात पहिला जो कायदा मोडला महात्मा गांधींनी तो होता मिठाचा कायदा. याच्यासाठी त्यांनी दांडी यात्रा सुरू केली. तर दांडी यात्राला सुरुवात झाली 12 मार्च 1930 ला. 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930 एवढा कालावधी होते. 5 एप्रिलला ते दांडीला पोहोचले आणि 6 एप्रिलला मिठाचा कायदा मोडला. ही यात्रा साबरमती ते दांडी होती आणि या यात्रेमध्ये 78 अनुयायांनी त्या ठिकाणी सहभाग घेतलेला होता. पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर 1761 याचं योग्य उत्तर आहे. पानिपतचे पहिले युद्ध झालं 21 एप्रिल 1526 ला बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये. याच्यामध्ये विजयी झाला बाबर. पानिपतचे दुसरे युद्ध झाले 5 नोव्हेंबर 1556 ला अकबर आणि हेमूमध्ये. याच्यामध्ये विजय झाला अकबर. परंतु ऍक्च्युली हे युद्ध अकबराने लढलंच नव्हतं. तर दुसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये अकबराचे नेतृत्व बैरम खानने केलं होतं. कारण की दुसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये अकबराचं काहीतरी वय 14 ते 15 वर्ष होतं. त्याचं संपूर्ण नेतृत्व केलं होतं त्याचा सेनापती बैरम खान आणि यामध्ये ज्या हेमू या राजाला हरवलं होतं त्या हेमूचे पूर्ण नाव होतं हेमचंद्र विक्रमादित्य असे त्याचं नाव होतं. मग पानिपतचं तिसरं युद्ध झालं 1761 ला. हे झालं अहमद शाह अब्दाली आणि मराठा साम्राज्यामध्ये. तर यामध्ये अहमद शाह अब्दाली विजयी ठरला आणि मराठा साम्राज्यामध्ये मराठ्यांतर्फे जे लढले ते होते सदाशिवराव भाऊ आणि यांचा पुतण्या विश्वासराव. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? याचं योग्य उत्तर आहे सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. हडप्पा संस्कृतीचा शोध दयाराम साहनी यांनी लावला होता आणि हा लावला होता शोध 1921 मध्ये आणि मोहनजोदडो संस्कृतीचा शोध लावला होता राखलदास बॅनर्जी यांनी 1922 मध्ये. सती प्रतिबंधक कायदा कोणाशी संबंधित आहे? त्याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक, राजाराम मोहन राय आणि नाना शंकर शेठ. कधी कधी असा प्रश्न येतो की महाराष्ट्रातर्फे सती प्रथेचा विरोध कोणी केला? तर त्याचं योग्य उत्तर होतं नाना शंकर शेठ. नाना शंकर शेठ हे मुंबईचे शिल्पकार होते आणि लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सती बंदी कायदा आणला होता 1829 ला. प्रश्न क्रमांक 14. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले? याचं योग्य उत्तर आहे गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड आणि ब्राह्मणांचे कसब. महात्मा फुलेंबद्दल जाणून घेऊयात. 11 एप्रिल 1827 ला कडगुण सातारा या ठिकाणी महात्मा फुलेंचा जन्म झाला. 1848 मध्ये पुण्यात भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली आणि त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे या ठिकाणी 24 सप्टेंबर 1873 ला केली. प्रश्न क्रमांक 15. भारतीय राष्ट्रगीत जनगण मन कोणी लिहिले? याचं योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर आणि राष्ट्रगीत लिहिणारे व्यक्ती ते रवींद्रनाथ टागोर आणि राष्ट्रगान लिहिणारे व्यक्ती होते बंकिमचंद्र चॅटर्जी. बरेच सारे विद्यार्थी याच्यात कन्फ्युजन करतात राष्ट्रगीत कोणी लिहिलं राष्ट्रगान कोणी लिहिलं तर हे तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे. हे संपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी IMP कव्हर केलेले आहेत. आपल्याकडे MPSC ची, पोलीस भरतीची, RRB ची, सरळ सेवेची, तलाठीची बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना या बॅचला ऑनलाईन किंवा ऑफलाईन साठी ऍडमिशन घ्यायचं असेल
त्यांनी 9970650363 या नंबरला संपर्क साधून ते ऍडमिशन घेऊ शकतात. आपली एमपीएससीची पोलीस भरतीची आरआरबी सरळ तलाठीची बॅच सुरू झाली आहे. लवकरात लवकर या बॅचला ऍडमिशन घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक यू सो मच विद्यार्थी मित्रांनो.